श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. सर्वात प्रथम तर तुम्हा सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. अक्षय्य तृतीयेचा हा दिवस 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त असा मानला जातो आणि या दिवशी आपण आपल्या पितरांच्या स्मरणार्थ त्यांचे ऋण फेडण्यासाठी त्यांचे पूजन करत असतो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांची ऋण फेडण्यासाठी त्यांचे पूजन करणं याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपल्या पितरांसाठी आपण या दिवशी पिंडदान, तर्पण, श्राद्ध कर्म इत्यादी कार्य आपण आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी करत असतो. आपले पितर हे आपल्यावर संतुष्ट राहावे आणि त्यांचा भरभरून आशीर्वाद हा आपल्याला मिळावा. आपल्या पितरांना सद्गती मिळावी, त्यांना मोक्ष मिळावा यासाठी आपण त्यांचे आजच्या दिवशी पूजन करत असतो. अक्षय्य तृतीयेचा हा सण आपल्या पितरांसाठी समर्पित आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचे सुद्धा पूजन करत असतो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी प्रत्येक व्यक्ती आपल्या पितरांचे पूजन करत असते आणि त्यांच्या स्मरणार्थ पिंडदान, तर्पण विधीसुद्धा करत असते. तसंच आपल्या पितरांच्या स्मरणार्थ त्यांच्या सद्गतीसाठी आणि त्यांना मोक्ष मिळावा यासाठी यथाशक्तीने दानधर्मसुद्धा या दिवशी प्रत्येक व्यक्ती करत असते. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा यासाठी अनेक वेगवेगळे उपायसुद्धा या दिवशी केले जातात. अक्षय्य म्हणजे कधीही न संपणारा, कधीही क्षय न होणारा, नेहमी सदैव अक्षय राहणारा आणि अशा या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जर आपण काही अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय केले तर त्याचे फळ हे सुद्धा आपल्याला कधीही न संपणारे असे मिळत असते. या दिवशी आपण केलेल्या या उपायांचे फळ हे आपल्यासोबत अक्षय्य असे राहत असते. तर आपल्या पितरांचा भरभरून आशीर्वाद हा आपल्याला मिळावा, त्यांना मोक्षप्राप्ती व्हावी, आपले पितर हे आपल्यावर संतुष्ट राहावे आणि सोबत माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा, माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये कायम राहावा यासाठी आज संध्याकाळी असे 3 दिवे आपल्याला आपल्या घरामध्ये या ठिकाणी लावायचे आहेत. 3 दिव्यांचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आज अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. तर आज संध्याकाळी हे दिवे आपल्याला कसे, कुठे आणि कोणत्या वेळेमध्ये लावायचे आहेत, हा प्रभावी उपाय आपल्याला आज कसा करायचा आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा आज असे दिवे लावायला विसरू नका. आजची ही संधी पुन्हा आपल्याला मिळणार नाही. ही संधी पुन्हा आपल्याला 1 वर्षांनीच मिळणार आहे पुढच्या अक्षय्य तृतीयेला. त्यासाठी तुमच्याही घरामध्ये जर खडतर प्रखर पितृदोष असेल तर त्या पितृदोषातून तुमची सुटका होण्यासाठी, तुमचा पितृदोषा नष्ट होण्यासाठी हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी अवश्य करा. असे दिवे तुमच्या घरामध्ये आज तुम्ही अवश्य लावा. असे दिवे हे आज तुम्ही तुमच्या घरामध्ये लावल्यामुळे तुमच्या पितरांचा भरभरून आशीर्वाद हा तुम्हाला मिळेल आणि माता लक्ष्मी ही सुद्धा तुमच्या घरामध्ये अखंड कायम टिकून राहील. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज संध्याकाळी हे दिवे आपल्याला कसे आणि कुठे लावायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर आज संध्याकाळी हे दिवे आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचे आहेत. हे दीपदान आज संध्याकाळी आपल्याला करायचं आहे. जेव्हा आपण संध्याकाळी आपल्या घरामध्ये दिवाबत्ती करतो तर त्या वेळेमध्ये हे दिवे आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचे आहेत. आणि हे दिवे लावण्यासाठी तुम्ही कणकेचे दिवे बनवलेत तरीसुद्धा चालेल किंवा मातीची पणती घेतली तरीही चालेल. आणि हे दिवे लावताना तुम्ही त्यामध्ये गाईचं तूप तुमच्याकडे असेल तर ते टाकलं तरीही चालेल किंवा गाईचं तूप तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे जे तेल असेल तर ते तेल तुम्ही या दिव्यामध्ये टाकलं तरीही चालेल. मग तुम्ही इथे मोहरीचं, तिळीचं किंवा इतर कुठलंही तेल घेतलं तरीही चालेल. आणि हे दिवे लावताना जर तुम्ही ते कणकेचे दिवे बनवून लावत असाल तर त्यामध्ये तुम्हाला त्या गव्हाच्या पिठामध्ये कणकेचे दिवे बनवताना चुकूनही मीठ हे घालायचं नाही आहे. या उलट तुम्हाला त्या गव्हाच्या पिठामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि त्यापासून कणकेचे दिवे बनवायचे आहेत. पण यामध्ये तुम्ही चुकूनही मीठ हे घालू नका. आणि या दिव्यांमध्ये 2 कापसाच्या जोडवाती एकत्र करून त्याची एक वात करून तुम्हाला ती लावायची आहे. अशा पद्धतीने प्रत्येकी दिव्यामध्ये आपल्याला एक वात ही लावायची आहे. आणि आज संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा, धूप, अगरबत्ती हे लावून घ्यायचं आहे. तसंच तुळशीपाशी सुद्धा आपल्याला दिवा, धूप, अगरबत्ती हे लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे 3 दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. आणि हे 3ही दिवे आपल्याला कुठे प्रज्वलित करायचे आहेत तर यामधला पहिला दिवा हा आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे आपण आपल्या घरात माठ ठेवतो, आपल्या पिण्याच्या पाण्याच्या माठाजवळ हा पहिला दिवा आपल्याला ठेवायचा आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये पिण्याच्या पाण्याचा माठ हा नसेल तर मग तुमच्या घरामध्ये हंडा कळशी हे तर भरले असेल किंवा पाण्याचं ॲक्वागार्ड हे तरी असेलच. तर तुमचं पाण्याचं ॲक्वागार्ड फिल्टर जिथे असेल तर तिथे तुम्हाला हा पहिला दिवा लावायचा आहे.
पण आता सध्या उन्हाळा हा सुरू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये थंडगार पाणी पिण्यासाठी आपण पाण्याचा माठा वापरतच असतो. तर प्रत्येकाकडे पाण्याचा माठा सध्या भरलेलाच असेल, तर त्या पाणी पिण्याच्या माठाजवळ आपल्याला पहिला दिवा हा प्रज्वलित करून आज संध्याकाळी आपल्याला ठेवायचा आहे. आणि माठ नसेलच तर जिथे तुम्ही तुमच्या पाणी पिण्याचं पाणी हे भरून ठेवलेलं असेल तर तिथे तुम्हाला हा पहिला दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि या दिव्याचे तोंड हे आपल्याला दक्षिण दिशेकडे येईल या पद्धतीने हा दिवा आपल्याला माठाजवळ ठेवायचा आहे. आणि हे तीनही दिवे ठेवताना ते आपल्याला तसेच खाली जमिनीवर न ठेवता त्या दिव्यांखाली आपल्याला छोटीशी प्लेट ही ठेवायची आहे आणि त्या प्लेटवर हे दिवे ठेवून आपल्याला ते प्रज्वलित करायचे आहेत. आणि असा हा पहिला दिवा आपण माठाजवळ ठेवल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून आपण आपल्या पितरांचे स्मरण हे करायचे आहेत आणि त्यांना नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्या पितरांसाठी आपल्याला प्रार्थनाही करायची आहे. माठाजवळ ठेवलेला असा हा दिवा आपण आपल्या पितरांसाठीच लावत असतो आणि म्हणून असा हा दिवा लावल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून या दिव्याचा आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या पितरांचं स्मरण करून आपण त्यांना प्रार्थना करायची आहे. तर असा हा दिवा तुम्ही दर अमावस्येला सुद्धा माठाजवळ लावून ठेवू शकतात. आणि दर अमावस्येला जरी तुम्हाला जमत नसेल तर निदान आजच्या दिवशी तरी ही संधी तुम्ही सोडू नका. यामुळे तुम्हाला तुमच्या पितरांचा भरभरून आशीर्वाद मिळेल. आणि यानंतरचा दुसरा दिवा हा आपल्याला आपल्या घराच्या उत्तर दिशेला लावायचा आहे. आणि असा हा दिवा तुम्ही तुमच्या घरी उत्तर दिशेला लावत असताना त्याची वात ही सुद्धा तुम्हाला उत्तर दिशेला तोंड करूनच ठेवायची आहे. उत्तर ही दिशा कुबेर देवतेची दिशा मानली जाते. उत्तर दिशेकडे तोंड करून दिवा लावल्यामुळे आपल्या घराची उत्तरोत्तर प्रगती होते असं म्हटलं जातं. तर आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर असा हा दिवा उत्तर दिशेकडे तोंड करून लावल्यामुळे धनाची देवता कुबेर आणि माता लक्ष्मी यांचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. आणि म्हणूनच आपल्या घराच्या उत्तर दिशेला उत्तर दिशेकडे तोंड करूनच हा दिवा आपल्याला लावायचा आहे. आणि जर तुम्ही एका दिव्यामध्ये तूप टाकत असाल तर तीनही दिव्यांमध्ये तुम्हाला तूपच टाकायचं आहे. आणि जर तेल टाकत असाल तर तीनही दिव्यांमध्ये तुम्हाला तेलच टाकायचं आहे. आणि या तीनही दिव्यांची आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतरच या तीन वेगवेगळ्या ठिकाणी हे दिवे आपल्याला ठेवायचे आहेत. आणि यातला पहिला दिवा हा आपल्याला आपल्या घरातल्या माठाजवळ ठेवायचा आहे आणि दुसरा दिवा हा आपल्या घराच्या उत्तर दिशेला उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवायचा आहे. आणि राहिलेला तिसरा दिवा हा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे. मग हा दिवा तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला लावला तरीही चालेल. आणि कमीत कमी हा दिवा रात्री 12 वाजेपर्यंत प्रज्वलित राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. इतकं तेल किंवा तूप त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आणि जर समजा मध्येच हा दिवा रात्री 12च्या आधी विझला तर त्यामध्ये तेल किंवा तूप असताना सुद्धा जर हा दिवा हवेने सम झाला तर कुठलीही शंका मनामध्ये आणू नका. आणि शक्यतोवर हा दिवा रात्री 12पर्यंत सुरू राहील याची तुम्ही काळजी घ्या. आणि हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर म्हणजे बाहेरच्याच बाजूला लावायचा आहे. आपल्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये हा दिवा चुकूनही लावू नका. आणि हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवताना त्याची वात ही त्याचं तोंड हे दक्षिण दिशेकडे येईल या पद्धतीने तो दिवा आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे. तर या पद्धतीने असे हे 3 दिवे आपल्याला आपल्या घरामध्ये या ठिकाणी ठेवून ते संध्याकाळी लावायचे आहेत. असे हे दीपदान आज आपल्याला करायचे आहे. आणि जर आज संध्याकाळी तुम्हाला 6 वाजेनंतर हे दिवे लावायला जमत नसेल, संध्याकाळी 6 वाजता असे दिवे लावणं जर तुम्हाला जमत नसेल तर आज असे हे दिवे रात्री जेव्हा तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये लावलेत तरीसुद्धा चालतील. अगदी 7:30 किंवा 8:30 वाजता लावलेत तरीसुद्धा चालतील. पण असे हे दीपदान तुम्ही आज नक्की करा. आणि शक्यतोवर खूप उशीर काही तुम्ही हे दिवे लावण्यासाठी करू नका. आणि हे दिवे लावताना जर तुम्ही कणकेचे दिवे लावले असतील तर ते दिवे तुम्ही दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. त्यातल्या वातीसुद्धा तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत. आणि हा उपाय करण्यासाठी जर तुम्ही पणती वापरली असेल तर ती पणती तुम्हाला धुवून पुसून स्वच्छ करून तुम्ही ती नंतर पुन्हा वापरलीत तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने हे दीपदान आज आपल्याला करायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती ही अखंड नांदेल. आपल्या पितरांचा भरभरून आशीर्वाद हा आपल्याला मिळेल आणि तसंच माता लक्ष्मीची सुद्धा अखंड कृपा ही आपल्याला प्राप्त होईल. जर तुम्हाला सुतक असेल तर तुम्हाला आज असे हे दिवे लावता येणार नाही. आणि जर घरातल्या महिलेला मासिक धर्म असेल तर असे हे दिवे तुम्ही तुमच्या घरातील इतर व्यक्तींकडून लावून घेतले तरीही चालेल. भलेही मग तुमच्याकडे करा आणि केळीचं पूजन हे झालं असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही आज हे दिवे अवश्य लावा.
यामुळे माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल आणि तसंच पितरांचा सुद्धा भरभरून आशीर्वाद हा तुम्हाला मिळेल आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल. म्हणून असे हे दिवे तुम्ही आज अवश्य लावा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि हाईप बटन क्लिक करायला सुद्धा विसरू नका. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.